संघाचे विचारधारी लोक आहेत, जो मनुस्मृती मानणारे लोक आहेत, यांच्याकडून आमची आंबेडकर जनता दबली जाते. देऊ देऊ करू करू मध्ये गाजर दाखवलं, सोडून दिलं. म्हणजे आम्हाला कळलं की इथले जे प्रस्थापित आहेत ते म्हणतात की ह्यांना जर विहार दिला तर ह्यांच्या वर्चस्व वाढेल. म्हणजे आम्ही आंबेडकरी जनता उतामात्या करण्यासाठी आहोत का? पण त्याला कोणी मुद्दाम बोट केला मग भीमा कोरेगाव सारखा फाडून पण काढतो. आम्ही तर मागण्या करतो, लिगल करून द्या. कुठे तुमच्या बाबा सातबार आहे? आता आपण आहोत या मुस्लिमच्या मध्ये आणि आपल्यासोबत आपला आघाडीचे मुस्लिमचे अध्यक्ष काय तुमचं यावरती म्हणणं आहे ते सांगा. सर्वप्रथम मी समस्त आंबेडकरी जनतेला शौर्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज दुनिया वाट बघते की 1 जानेवारी नवीन वर्ष, पण आम्ही वाट बघतो की 1 जानेवारी आमचा नवीन जीवनदान, आमच्या सन्मानाचा दिवस म्हणजे तो 1 जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्य दिवस. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आज जो जाधववाडीची जनता आहे, आमची जी आंबेडकरी जनता आहे, ती पूर्णपणे दाबली जाते. प्रस्थापित पक्ष आहेत, नगरसेवकांकडून किंवा जो हिटलरशाही करणारे लोक आहेत, जो संघाचे विचारधारी लोक आहेत, जो मनुस्मृती मानणारे लोक आहेत, यांच्याकडून आमची आंबेडकर जनता दबली जाते. पहिला प्रयत्न असतो की ह्यांना दाबून ठेवा. आम्ही विहार मागितला होता, इथं बांधला होता, तो विहार आमचा पाडला गेला. बाबा का पाडताय? तर इथं पोरं बसते, हुल्लडबाजी करतात म्हणून विहार पाडला गेला. परत आम्ही पालिकेत जाऊन आंदोलन केले, पालिका बंद केली. तर आम्हाला सांगितलं गेलं आज पण तेव्हा हर्डीकर साहेब होते, श्रावण हर्डीकर साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्ही विहार बांधा, आता तुम्हाला अडचण येणार. आम्ही इथे विहार बांधलं. जवळपास आम्ही 8-10 गुंठेत जास्त असून जागा तेवढं विहारचं काम केलं सगळं. त्याच्यानंतर प्रस्थापित पक्षाचे लोक आली, आमदारांचे पिढी आले, नगरपालिकेचे लोक आली विहार पाडायचे. परत उभे राहिलो, विहार पाडला जाणार. ते म्हणले आमदारांच्या फोनाला अनिल विहार पाळत नाही आहे, फक्त खाली करतो कारण ती जागा शिवपीला गेली. आम्ही म्हणलो मग आमच्या काय जागा ऑलरेडी आहे तर काय ना, शिवपीला जाऊ कुणाला जाऊ, मग आम्हाला विहार पाहिजे. मग आम्हाला आमदारांनी सांगितलं की आम्ही ज्या दिवशी तिची बाउंड्री होईल शिवपीची त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तुला 20 गुंठ्यात मी बुद्धविहार देणार. आजपर्यंत आम्ही इतकं पाठपुरावे केले, खूप पाठपुरावे होईल तिथपर्यंत गेलो. आम्ही सगळेजण 28 आहे, आमचे सगळे पोरं आहेत, आम्ही कंटिन्यू जायचं की दादा काय झालं विहाराला, देऊ देऊ करू करू मध्ये गाजर दाखवलं, सोडून दिलं. तर आम्हाला उडत हवा आली. आम्हाला कळलं की इथले जे प्रस्थापित आहेत ते म्हणतात की ह्यांना जर विहार दिला तर ह्यांच्या वर्चस्व वाढेल, हे उत्तमात्या करतील. म्हणजे आम्ही आंबेडकरी जनता उत्तमात्या करण्यासाठी आहोत का? म्हणजे ह्यांची जे बुद्धी आहे ते किती नीच आहे, किती हीन भावना आहे आमच्यासाठी ह्यांची, की ह्यांना विहार दिला की ह्यांचा वर्चस्व वाढेल. ठीक आहे, वर्चस्व वाढेल म्हणून तुम्ही नाही देत की आम्ही उत्तमात्या करतो म्हणून नाही देत. आंबेडकरी जनता उत्तमात्या करण्यासाठी नाही आहे. आंबेडकरवादी जनता बुद्धिज्मवर चालती आणि शांतीचे प्रयोग करते. पण त्याला कोणी मुद्दाम बोट केला मग भीमा कोरेगाव सारखा फाडून पण काढतो. आम्हाला काय बुद्धविहार भेटला नाही. इथे आम्ही वाचनालय बांधला होता. हा चौक खूप मुश्किलने आम्ही लिगल केलाय. हा चौक पाडण्याच्या मागे होते ते पालिकेतून मुश्किलने लेटर देऊ 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 ते लिगल करून घेतला. की आता बाबा पालिकेत त्याची नोंद झाली. हे खूप मुश्किलने झालाय. तरी आमचे वरून लोकांशी भेटलो आम्ही, वर लोकांना सांगितलं बाबा करा लिगल करा. तर वरून कुठतरी आम्ही पास करून घेतला. तिथे वाचनालय पाडून टाकला. तिथे इलिगल टपरे आहेत, इलिगल होर्डिंग आहे. माहिती आहे तुम्हाला, एक बी होर्डिंग लिगल नाही, सगळे इलिगल आहे. टपऱ्या चालतेत, इलिगल होर्डिंग चालते, इलिगल मंदिरं चालतात. पण बुद्धविहार आणि वाचनालय आमचा बुद्धिस्टांच्या आंबेडकरवादी जनतेचा यांना काही इलिगल चालत नाही. तर इलिगल चालत नाही बाबा, लिगल करून द्या ना. आम्ही तर मागण्या करतो, लिगल करून द्या. कुठे तुमच्या बाबा 7-12 आहे? 7-12 गव्हर्नमेंटचं आहे, तर लिगल करून द्या. आम्ही लिगल होऊ. आता 6 महिन्यापूर्वी एक मंदिर बांधला गेला, इलिगल आहे प्राधिकरणात. असं मी लोकांना न सांगता मी माझ्याबद्दल बोलतो. इलिगल इथं खूप काय आहेत, मग आमच्या इलिगल का चालत नाही? तर आम्हाला इलिगल मागत पण आम्ही म्हणतो लिगल करून द्या. आम्ही तुम्हाला लेटर हेड देतो, आम्ही तुम्हाला लेटर देतो, आम्ही तुम्हाला विनंत्या करतो, तुमच्या ऑफिसपर्यंत येऊन बसतो, दादा करून द्या, साहेब करून द्या. पण नाही, तुम्हाला आंबेडकर जनता उत्तमात्या करते म्हणून नाही करायची. म्हणजे तुम्हाला आंबेडकरवादी जनतेला वर येऊ द्यायचं नाही. साहेब तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही आम्हाला दाबू शकत नाही, कारण आम्ही तुमचे लाजिमदार आहोत. नक्कीच यामध्ये कोण कोण सामील आहे असं तुम्हाला वाटतं? साहेब जो प्रस्थापित नगरसेवक होते ते, जे संघाचे विचारधारेचे लोक आहेत, जे मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत,
ज्यांना आंबेडकरवादी जनता चालत नाही ते लोक. आता इथं माझी महापौर होते, त्यांना तेव्हा बी सांगितलं गेलं दादा विहार का पडतात, तर ते म्हणले माझा हात नाहीये. पण साहेब मला सांगा, तुम्ही नगरसेवक आहात, तुमच्याशिवाय इथला काय हलू शकतो का? तरी त्यांनी मला शब्द दिला की आम्ही विहार देऊ. त्यांनी आमच्या सभेत जिथे नाही म्हणले तर 4-5 हजार लोक असतील रामायण मैदानात, आमची जयंती सभा होती, त्या सभेत राहुल जाधवांनी स्पष्ट सांगितलं होतं 20 गुंठ्यात मी तुम्हाला भव्य आणि दिव्य बुद्धविहार बांधून देईन. आता तुम्ही बघितलं खूप मोठा झडकत असेल बुद्धविहार, वाडीत फिरता ना तुम्ही, बुद्धविहार दिसत असेल तुम्हाला. साहेब हे फक्त आश्वासनं आणि गाजरं, काम नाही करायचं, फक्त गाजरं दाखवायचं. आणि तसं बघायला गेले तर केंद्रापासून स्टेट पासून पालिकेपर्यंत भाजपने तेच केलेलं, नुसतं गाजरं दाखवले. 15 लाख विकास काय काय ते सांगायची गरज तर नाहीये तुम्हाला. आता तुमचं यापुढं पवित्र काय असणार आहे? साहेब आता तुम्हाला सांगतो, आम्हाला जो दाखवून देईल हा बुद्धविहार, तुम्हाला या बुद्धविहाराला जागा तुम्हाला आरक्षित, त्याला मतदान, नाहीतर नोटा. आम्ही उमेदवार दिलेला नाही इथं, वंचित बहुजन आघाडीच्या इथे उमेदवार नाहीये, नाहीतर आम्ही आमच्या मतदान आम्ही ओढला असतो. पण आम्ही उमेदवार दिला नाही, कारण वरून आम्हाला ऑर्डर नव्हते, त्याच्यामुळे आम्ही उमेदवार नाही दिलं. पण आम्ही ठणकावून सांगतो, जो आम्हाला सांगेल अनिल ती 5 गुंठे 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे जे काय असेल जागा, हे तुमच्या बुद्धविहाराला मी निवडून आलो की तो बुद्धविहार तुम्हाला, ती जागा तुम्हाला, आमच्या मतदान त्याला नाही तर नोटा. सत्ताधाऱ्यांनी जर पूर्ण तुम्हाला आश्वासन दिलं तर तुम्ही काय करणार? हे खूप मोठं आंदोलन केलं ते. तुमच्या माध्यमातून मी सांगतो, जर एखादा सत्ताधारी आम्हाला सांगितला की अनिल हा बुद्धविहार जागा तुमच्यासाठी आरक्षित करणार, ही जागा आहे, आणि आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला गाजर दाखवला, मग दन ठोकून त्याच्या ऑफिस समोर किंवा त्याच्या घरासमोर आमचं एक खूप मोठं आंदोलन असलं की तो मला आश्वासन दिला, आणि आता तू पण गाजर दाखवलं, मग त्याच्या घरासमोर आणि त्याच्या ऑफिस समोर आमचं आंदोलन असणार आणि महानगरपालिका परत एकदा बंद केलेली आहे. आमचा रेकॉर्ड आहे, बुद्धविहार पडल्यावर जाधववाडीत आम्ही अख्खी महानगरपालिका दोन्ही गेट बंद केले. तो आजपर्यंत कुणी करू शकला नव्हता, तो आम्ही केला होता. ना एक माणूस आज जाणार, ना एक माणूस बाहेर, तो परत केला जाईल, पण बुद्धविहार ते बांधला जाईल. आणि एवढे आम्ही सक्षम आहोत. यांनी नाही दिलाच आम्ही आमच्या पैशाने जागा घेऊन बुद्धविहार बांधू, पण तुमची लायकी नक्की तुम्हाला दाखवू. विहार तर होणार जाधववाडी. यांनी किती ताकद लावू दे, ह्यांच्या बुद्धविहार नाही होऊ द्यायचं, ह्यांच्या वर्चस्व नाही वाढू द्यायचं, तुम्ही किती ताकद लावा, पण विहार तर जाधववाडीत होणार. समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. 100% त्याच्या घरी जायचं, कारण तो भाडे राहतो. वळवळ केलास तर बघ घरातून बाहेर काढेल. एका दुसऱ्या भाडेकरूच्या घरात जायचं, बोलायचं नाही. आमच्यातली पोरं आहेत त्यांना दाबला जातो. फोन केले जाते, तू ते फलाण्याचा प्रचार का करतो, तू त्याचा पोस्टर का लावतो, लावायचं नाही असं धमक्या दिल्या जातात आमच्या लोकांना. अनिल भारतीचा प्रचार का करतो, अनिल भारती स्टेटस का लावतो, असं धमक्या दिल्या जातात पोरांना. तर दाबण्याचा प्रयत्न काय, दाबतात. कमजोर आहे समाज, लाचार नाही. सगळं माझा प्रत्येक आंबेडकरवादी जनतेला, प्रत्येक माणूस त्याच्या जीवावर जगतो. तुमच्या जीवावर किंवा तुम्ही दिलेल्या भिकेवर जगत नाही. आमचा प्रत्येक माणूस सक्षम आहे. आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतो, कोणत्या नगरसेवकाकडून किंवा कोणत्या महापौराकडून किंवा कोणत्या आमदाराकडून वर्गणी मागायला जात नाही. जयंत्या तुम्ही विचार केला, तुम्ही बघितल्या असताना आमच्या जाधववाडी जनता किती मोठे जयंत्या काढतो. आम्ही कुणाच्या जीवावर राहत नाही. आम्ही स्वतः जयंत्या काढतो आणि स्वतः कार्यक्रम करतो. आज तुम्ही चौकात बघत असाल 8-9 बस असतात. हे 8-9 बस कुणाकडून नाही, आमचं स्वतःच्या कष्टाचे आहे. आणि आमचा बाप एवढा देऊन गेलाय की आम्हाला पुन्हा पुढेही लाचारी करायची गरज नाहीये, पुन्हा पुढेही आम्हाला झुकायची गरज नाहीये. आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी एवढा करून गेलेले आहेत आणि आम्ही आमच्या पायावर इतके सक्षम आहोत की आम्हाला पुन्हा पुढेही झुकायची गरज नाही. तुम्ही आमचे काम करा, आम्ही तुमच्या मागं, आणि नाही झालं तुम्ही आमचे काम नाही केलं तर मग तुमच्या पालिकेत आम्ही घुसायला तयार आहोत. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर लोकांना आता आपण बघतो मीडिया आहे आपला, त्यात बहुजन समाजाला पैशांचं लालन केलं जातं आणि त्याला आपला समाज बळी पडतो. मीडियामध्ये लोक बळी पडतात. तर त्या गोष्टी तुमची एकता असणार आहे. साहेब तुम्ही तुमचा कॅमेरा फिरून बघा, माझी जी जनता आहे ते 100 बळावर जगती. इथं कुणीही माझ्या माणसाला 5,000 10,000 15,000 देऊन मत विकत घेऊ शकत नाही. हा जो माझा एरिया आहे, आमचे आज 3-3.5 हजार मतदान आहेत. त्यातले आम्ही 60-70% मतदानावर आम्ही कंट्रोल ठेवतो. म्हणजे जर 3-3.5-4 हजार मतदान असेल तर 2-2.5 हजार मतदानावर आम्ही कंट्रोल ठेवतो आमचा. तो तर आम्ही फिरू शकतो. ते कुठे फिरवायचे ते आम्ही ठरवू, आणि नाही तर मग नोटा जिंदाबाद. तुम्ही आमचे कामं करा, आम्ही तुमच्यासाठी.
नाहीतर एक दिवस असे येईल की आम्हाला मजबूरन पालखीत जाऊन बसावं लागेल. आणि आमची ताकद एवढी आहे की आम्ही चुनाव लढवून तुमच्या विरुद्ध चुनाव लढवून तुम्हाला पाडण्याची ताकद आम्ही ठेवतो. आमचा आजचा विचार होता की नाही उमेदवार उतरवायचं, पण काही लोकांनी आम्हाला आश्वासन दिला की नाही आम्ही करू, आणि वरून आम्हाला ऑर्डर नाही भेटले की उमेदवार उतरवायची. त्यामुळे आमचा उमेदवार इथे नाही आहे. नाही तर ह्यांना आम्ही दाखवला असता वंचित बहुजन आघाडीची ताकद इथं 2 नंबर वाटत काय आहे याची लायकी आम्ही तिथं दाखवली असते, आणि आजही दाखवू. तुम्ही आमचं काम नाही केले तर तुम्हाला बाद करण्याची ताकद आम्ही ठेवतो, आणि आमची वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी जनता ठेवती. वंचित बहुजन आघाडीचा हे होते भोसरीचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आपण पाहतोय. त्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद नक्कीच उमटतील. कॅमेरामॅन सनी दांडे मोशी.